काय सांगणार भाऊ? काय प्राथमिक माहिती काय होती? मौर्या केमिकल या फॅक्टरीला जळगावच्या MIDC मध्ये सकाळी जवळपास 9:15च्या सुमाराला या ठिकाणी एक मोठा स्फोट झाला आणि या कंपनीला या ठिकाणी आग लागली. जवळपास 17 लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलेलं आहे. ते बऱ्याच अंशी जळालेले आहेत, काही ठिकाणी 70-80% झाले आहेत, काही 100% सुद्धा जळालेले आहेत. पण तो अजून याच्यावर कॅज्युअल्टी झाली नाही, म्हणजे कुठेही याच्यात मृत्यू पावलेला नाही. ही अतिशय जमेची बाजू आहे. पण अजूनही आग या ठिकाणी सुरू आहे. धूर खूप आहे आतमध्ये. फायर ब्रिगेडच्या सगळ्या गाड्या, सर्व अधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, त्यांचं प्रशासन, महापालिका हे सगळे या ठिकाणी काम करत आहेत. अजूनही मध्ये शक्यता आहे की काही लोक मध्ये असतील, अजून अडकलेले असतील. पण आग इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, धूर इतक्या मोठ्या प्रमाणात आतमध्ये, तर ते अजूनही काही सांगता येत नाही ते कशा परिस्थितीत आहेत, काय आहेत म्हणून. पण अतिशय युद्धपातळीवर या ठिकाणी आग विझवण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्याचबरोबर जे आतमध्ये अडकलेले लोक आहेत त्यांनाही बाहेर काढण्यात येत आहे. नेमकी कंपनी कशाची होती, काय प्रॉडक्ट त्या ठिकाणी बनत होतं, काय माहिती आहे? नाही, त्या बाबतीत मला एवढं माहीत नाही. पण मौर्या ग्लोबल म्हणून ही केमिकल फॅक्टरी या ठिकाणी आहे. काही परफ्युम्स वगैरे कुठले किंवा काय असं अजून मला निश्चित माहिती नाही. पण याचे मालक मुंबईचे आहेत असं मला कळालेलं आहे. आणि ही केमिकल फॅक्टरी आहे, त्यामुळे आग अजूनही त्याची थांबत नाही आहे. धूर खूप आहे आतमध्ये, कुठे कुठे अजूनही स्फोट होत आहेत मध्ये मध्येच. पण मला वाटतं की जोपर्यंत पूर्ण आग आटोक्यात येत नाही, आतमध्ये जाऊन बघता येत नाही, तोपर्यंत अजून काही कॅज्युअल्टी झाल्यात की नाही, आत कुठे अडकलं आहे का काय हे अजून